हे आले पा वाड्या घेण्यासाठी परत एकदा, पण ह्या वाड्यातून एवढ्या लांबून चालत आले ना, चालता सुद्धा येईना, घसरत होते पा. कुणीची यायची हिंमत नाही कोणाची, सगळेच म्हणायला लागले नाही आम्ही तिथूनच बघतो आणि घेऊन या इकडं. एवढं लांबून आले पा आम्ही चलत. तिकडे जे माणसं दिसतात त्याच्या पलीकडं ते बाबा तर तिथंच थांबले. ते म्हणे मी नाही येत, गाडीत घेऊन येते म्हणे तेच. एवढं लांबून चालत आले ही वाडे घेऊन जायचे. आता बैलगाडीत टाकून घेते ते. आता अगोदर तर म्हटले तुम्ही तुमचे घेऊन जा, गाडी बैलीत आणून देणार नाही म्हणून. म्हटलं शक्यच नाही, म्हणलं मी चालले म्हटलं माघारी, मला नाही लागत म्हणलं वाडे. मग म्हटले नाही आणतो बैलगाडी घेऊन जा. आणली बैलगाडी त्यांनी. मग जनावरांच्या चाऱ्यासाठी पा किती वन फिरावं लागतं. 1 तास झालं पा मी इथं आलेली, आणि ह्या पाचराट्यातून मी 2दा गेले आणि 2दा आले पा. का तर वाडे भेटलेच पाहिजेत म्हणून. हे सगळ्यांचे कामं चालू झाले पा टाकायचे. आता ह्या बैलगाडीत जाणार आहेत माझे वाडे आता, आणि त्या बाबांचे एक नेमके. आता त्यांच्याकडून मला जेवढे पाहिजे तेवढे तर नाही, इथं 20च आहेत म्हणे, मला तर लागते 30. बघू कोणाकडे तरी भेटते त्यांच्याकडून घेऊ, दुसऱ्यांकडून. बाकीचे ते तर बैलगाडी ऊस भरते त्याच्यात. वाडे फक्त 2-3 जणांकडेच आहेत, एवढे 2-3 ढिगारे. बघू काय होते आता. इथे तोड झाली त्यांची, त्यांना पलीकडे जायचं त्या साईडला. त्याने तिकडे आले तर होईल म्हणे, भेटतील तुम्हाला वाडे. पण आता परत त्या साईडने जायचं लांब येते. पण त्यांना तर आज अगोदर ऊस भरायचा त्यांचा, तोडला तेवढा ऊस भरणार आणि नंतर ते वाडे भरणार आहेत. म्हणजे वेळ लागेल अजून. पण आता 5 वाजत आलेत पा. पोरं येते शाळेतून थोड्या वेळात. तर त्यांना मी सांगितलं पण नाही का मी येते म्हणून वाडे घ्यायला. आता ते म्हणतील कुठे गेली काय माहिती. आप्पा पण झोपलेले, आप्पांना पण काही म्हटले नाही मी. मग दिवस 10 वाजल्यापासूनच वाडे सुरू होतात म्हणे. आता पुढच्या वेळेस ना लवकरच येईन मी, एवढा उशीर नाही करणार. 11-12 वाजता आले वाडे घेऊन, चालले घरी. कपिल आणि स्वामीनी घरी असतात ना त्यावेळेस वाडे जास्त लागतात. ज्यावेळेस शेतात जातात चरायला त्यावेळेस नाही लागत एवढे वाडे. पूर्ण शेत मोकळं केलंय पा त्यांनी. ते म्हटले 2 दिवसात केलं मोकळं, काल ना आजच. इथून एवढा पट्टा सगळा काल आज. ते बाबांकडे होते चांगले वाडे बरं का, त्यांनी अगोदरच दिलेत कोणाला तरी. ते नाही त्यांच्यात आता. चला तर जाऊ एवढे वाडे घेऊन. आता बैलगाडी उभी राहिली तरी खाण्याचा प्रयत्न करत नाही पा. खायला भरपूर आहे त्याला खाली. हिरवा चारा नाही पण ते हे पण खातात पा. ऊसाच्या मोळ्या पा पडल्या. या सगळ्या ऊसाच्या मोळ्या त्यांना भरायच्या पा गाडीत. अजून इथं पण वाडे येतं. मी पण घेतलाय पा ऊस खायला छान असा. येतं मग ऊस खायला. बैल अशी शांत उभे राहिलेत गाडी भरेपर्यंत. भरली त्यांची गाडी, चाललेत ते. आता यांचीच गाडी अजून उंचपर्यंत जाईन वाटतं. परत वरतून वाडे गाडी निघालेत आता. बैलगाडीत एवढं मोठं वजन आहे ना, ते कसे म्हणजे मोकळं सुद्धा चालता येत नाही त्या पाचराटामधून. आणि ती बैलगाडी कशी चालणार आहे काय माहित. बैल एवढी उंच भरली पा ती गाडी आता. आणि हा मोकळा रस्ता, ह्या मोकळ्या रस्त्याने जाणार तो आता पूर्ण. चला तर चालले मी पुढे. येईन बैलगाडी पाठीमागून आता. तिथं अजून एक काका उभे राहिले, त्यांना पण घ्यायचे पा. ते म्हटले मी काय येत नाही पुढं, मी येते जाऊन थोड्या वेळात. यांचं इथलं काम संपलंय आता, आणि मी चालली ऊस खात खात. छान असा ऊस आहे. लगेच म्हणजे जेवण करताना संध्याकाळी इतकं तिखट लागेल ना आता. पण ऊस खायचा मात्र. इथून पेटून दिलेलं आहे, काही नाटक पेटवले त्यांनी. त्याचा तिथं धूरच निघते अजून. एवढ्या वेळेस वाडे घ्यायला आले मी, पण कधी एवढा वैताग नाही झाला पा. पण आज ना इतका वैताग झालाय ना, 1-1.5 तास इथंच गेला माझा वाडे घेण्यातच. कारण की ना आता इथून पुढे ना सकाळीच येणार मात्र. ते म्हटले सकाळी 10 वाजल्यापासूनच सुरू होते पा वाडे घ्यायला. बघा जाळून टाकलं इथं बाकीचं. ते पाचरट असते ते सगळं जाळलंय त्यांनी.
इथून पुढं मात्र लवकर, उशीर नाही करायचा. बाकीचे सगळे पुढं थांबलेत पा तिकडं. गरम आहे बरं का, ही वाफ अजून आहे ना, वाफ येते त्याच्यातून आणि गरम पण आहे पा राख. इथून धूरच निघतोय, अजून पूर्ण गरम येते. आत्ताच पेटून दिलं दिसतं त्यांनी. 5:15 वाजले पा. मी आले ते 3:30ला घरून निघाले होते. 5:15 वाजलेत. आता पोरं नक्की घरी आलेले असतील. चला तर बाय मैत्रिणीनं. बाकीच्या गाड्या निघाल्यात पा, तिकडूनच निघाल्यात त्या साईडनीच. मला जाऊपर्यंत बरोबर तिथं येते ना. आता काय अंतर थोडंच राहिलं, तिथं बसलेत ते माणसं, तिथं जायचंय पण. चला तर बाय मैत्रिणींनो.